अध्यक्ष महोदय, लव जिहाद, वोट जिहाद, लँड जिहाद हे आता खूप कॉमन झालेलं आहे। अध्यक्ष महोदय, आज मी एक खूप महत्त्वाचा विषयावरती शासनाचं लक्ष वेधू इच्छितो। अध्यक्ष महोदय, SRA प्राधिकरणाने एक खूप चांगला वेब बेस्ड ॲप नेत्रम म्हणून PM गतिशक्ती बरोबर कोलॅबोरेशन मध्ये स्थापित केलेलं आहे आणि आता लँड जिहादचे पुरावे, सॅटेलाइट इमेजेस, रियल टाइम डेटा, डेट, टाइम, GIS टॅगिंग बरोबर आपल्या समक्ष आज SRA मध्ये उपलब्ध आहे। मी काही प्रत आणली अध्यक्ष महोदय, कशा प्रकारे मुंबईचा काही विशिष्ट भागात देवनार, मानखुर्द, मालवणी, वडाला पूर्व इकडे शासकीय भूखंड, कांदळवन, मोठे नाले यांच्यावरती भरणी करून 100 एकर जागा हे भूमाफिया भरणी करून तिकडे हजारो झोपडे बनवतात। अध्यक्ष महोदय, एक साधा उदाहरण देतो अध्यक्ष महोदय, हे बघा 2011चा इमेज आहे, मोठा ग्रीन पट्टा आहे अध्यक्ष महोदय आणि 10 वर्षात इकडे पूर्ण झोपडपट्टी झालेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे अध्यक्ष महोदय, बांगलादेशच्या ढाका शहरावरनं मुंबईपर्यंत आणणं, मुंबईमध्ये घर भाड्यावरती घेऊन देणं, आधार कार्ड, राशन कार्ड करून देणं, याचे 2.5 लाख रुपये दलाल घेतात। अध्यक्ष महोदय, आज सांगताना दुःख होतोय की हे जे पेनड्राईव्ह आणि इमेजेस मी तुम्हाला पाठवतोय अध्यक्ष महोदय, जर आपण बारीकाईने बघितलं तर हजारोच्या संख्येत बांगलादेशी हे मानखुर्द, देवनार, मालवणी एरियामध्ये आलेले आहेत। अध्यक्ष महोदय, कालपर्यंत शासनकडे पुरावे नव्हते, पण आज शासनाचाच नेत्रम ॲप मध्ये सर्व गुगल इमेजेस वरनं थेट पुरावे आहेत। माझी मंत्री महोदय करणं मागणी आहे की SRA आपला शासनाचाच विभाग आहे, त्यांनी हे पुरावे आता स्थापित केलेले आहेत आणि जे स्थानिक महानगरपालिकाचे अधिकारी आहेत, काही अंशात पोलीसवाले आहेत, हे सर्व मिळून हे सर्व कारस्थान करतात। अध्यक्ष महोदय, स्थिती खूप गंभीर आहे, कारण मुंबईचे कांदळवन, नाले हे ज्यावेळी भरणी करतात अध्यक्ष महोदय, एका अर्थाने मुंबई शहराला ते लोक चोख करतायत आणि ज्या प्रकारे हे ज्या वेगाने वाढत चाललेत अध्यक्ष महोदय, येणारा 20-25 वर्षात हे आपला मुंबई शहर खाऊन जातील अध्यक्ष महोदय। आणि म्हणून माझी मागणी आहे, माझा पहिला प्रश्न आहे की हे SRAचा नेत्रम ॲपचा जो रियल टाइम डेटा आहे, या डेटाच्या आधारावरती पोलीस आणि स्थानिक महानगरपालिकाला आदेश देऊन आपण हे सर्व भूखंड मोकळे करणार का? या भूखंडामध्ये आलेले जेवढे बांगलादेशी घुसखोर आहे त्यांच्यावरती कारवाई करून परत त्यांना बांगलादेश पाठवणार का? आणि अध्यक्ष महोदय, या नेत्रम ॲपची एक वैशिष्ट्य आहे, आज मुंबईमध्ये पोटमाळे आपण ऐकले होते, पण आज झोपडपट्टीत दुसरा माळा, तिसरा माळा, चौथा माळा हे खूप कॉमन झालेलं आहे। या ॲप मध्ये जसं तुम्ही दुसरा तिसरा माळा बनवला तेही ट्रिगर होते अध्यक्ष महोदय आणि एक रेड मार्करने आपल्याला स्क्रीनवरती दिसते। तर अशी घटना भविष्यात होऊ नये प्रश्न घ्या म्हणून तिसरा प्रश्न आहे की महानगरपालिका, पोलीस आणि SRAची एक विशिष्ट टीम बनवून मुंबई शहर खाण्याचा जो कट कारस्थान चाललंय त्याला थांबवण्यासाठी एक स्पेशल टीम बनवणार का? मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य मिहिरजींनी नेत्रम ॲपचा जो या ठिकाणी उल्लेख केलेला आहे त्याचा नक्कीच डेटा महानगरपालिकेच्या प्रशासनाला घेण्याचे निर्देश दिले जातील। दुसरी त्यांनी जी मागणी केलेली आहे की अशा संदर्भामध्ये सर्वेसाठी एक टीम करणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये महानगरपालिका, पोलीस आणि SRAचे अधिकारी असणं आवश्यक आहे, तर ती देखील टीम बनवली जाईल। आणि कांदळवनाच्या बाबतीमध्ये केंद्र शासनाचे जे नियम आहेत, राज्य शासनाचे जे नियम आहेत त्याचे जर उल्लंघन झालेलं असेल तर त्याच्यावर देखील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले जातील। अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयचा उत्तर खूप सकारात्मक आहे
पण या नेत्रम बेस्ड ॲपमुळे मी प्रथम तर SRAचे CEO कल्याणकर साहेबांचा कौतुक करतो की हे रिअल टाइम डेटाचा ॲप त्यांनी उपलब्ध करून दिलाय. पण मंत्री महोदय, या रिअल टाइम डेटा ॲपचा डेटाच्या आधारावर मानखुर्द महानगरपालिकाचे भ्रष्ट अधिकारी जे आज पण या भूखंड माफिया सोबत हातात हात मिळवून हे झोपडपट्ट्या बनवतायत, हे रिअल टाइम डेटावरती गेल्या 8-10 वर्षात जेवढे नवे भूखंड हे भूमाफियांनी स्थापित केले, तसे अधिकारी व पोलीसचे जे कोणी याच्यात इन्व्हॉल्व असेल त्यांच्यावरती आपण कारवाई करणार का? अध्यक्ष महोदय, मी सुरुवातीलाच असं सांगितलं की SRAनं जे नेत्रम ॲप एस्टॅब्लिश केलेलं आहे त्याच्यातला डेटा बघितला जाईल, त्याच्यामध्ये नक्की काय वस्तुस्थिती आहे ती बघितली जाईल आणि त्याच्यानंतर कारवाई करण्यात येईल.